नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट बघूया। तर बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मधील पहिला क्वेश्चन आहे, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय होते हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0। आता राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं याच्या ठिकाणी कोणती पण व्हॅल्यू ठेवा, 2x² + 3x + 4 = 0 हा एक एग्जांपल झाला। आणि दुसरा एग्जांपल झाला 3x² - 4x + 5 = 0 हा तुमच्या पहिल्या क्वेश्चनचे आन्सर झाला। तर बघा, हा क्वेश्चन ओपन एंडेड आहे, याचे आन्सर कोणते पण असू शकतात, विद्यार्थी भरपूर सारे आन्सर काढू शकतात याचे। डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन। पहिला क्वेश्चन दिला x² + 5x - 2 = 0। आपल्याला विचारलेला आहे की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही। तर क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय म्हणते, ओनली वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल पाहिजे आणि हायेस्ट इंडेक्स काय पाहिजे, 2 पाहिजे। तर सोल्युशन लिहिताना कसं लिहिणार, इन धिस इक्वेशन, ह्या इक्वेशन मध्ये ओनली वन व्हेरिएबल आहे का, आहे ओनली वन व्हेरिएबल। व्हेरिएबल काय आहे, x विथ त्याचा हायेस्ट इंडेक्स बघा 2 आहे का, हो हायेस्ट इंडेक्स इज 2, सो म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। ही झाली तुमची या क्वेश्चनची आन्सर। आता दुसरा क्वेश्चन आहे बघा, y² = 5y - 10। आता याचं सोल्युशन कसं होणार, y² जसा आहे तसं +5y इकडे आल्यानंतर -5y होणार, -10 इकडे आल्यानंतर +10 होणार =0। आता बघा, इथं व्हेरिएबल एक आहे का ते बघा, हो एकच व्हेरिएबल आहे y आणि हायेस्ट इंडेक्स किती आहे ते बघा, किती आहे 2। हा सुद्धा काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार। सोल्युशन कसं लिहावं लागेल, इन दिस इक्वेशन ओनली वन व्हेरिएबल। व्हेरिएबल काय आहे ते बघा, व्हेरिएबल काय आहे इथं y, ओनली वन व्हेरिएबल y विथ हायेस्ट इंडेक्स। हायेस्ट इंडेक्स किती आहे, इज 2, सो म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन। अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 2 मधील 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले। बघा, आता थर्ड क्वेश्चन आहे y² + 1/y = 2। आता याला बघता बरोबर मुलांना वाटेल की पॉवर 2 आहे, व्हेरिएबल 1 आहे, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल बाबा। पण याला काय करावं लागेल, अगोदर सॉल्व्ह करावं लागेल। सॉल्व्ह करताना काय करावं लागेल, जो डिनॉमिनेटरला असते त्याने मल्टिपल करायचं, मल्टिप्लाय बाय y ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला y ने मल्टिपल करा, काय होणार y × y² y³ प्लस इथलं y कॅन्सल होणार, 1 राहणार, y × 2 2y। त्याला पुन्हा सॉल्व्ह करू, y³ + 2y इकडे आल्यानंतर -2y + 1 याज इट इज =0। आता बघा, हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आणि आपल्याला काय विचारलं, डिसाइड की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही म्हणून विचारलेला आहे, परंतु पॉवर किती आहे 3 आहे, त्याच्यामुळे हा काय होणार, हियर हायेस्ट इंडेक्स इज 3, सो म्हणून इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता चौथा क्वेश्चन बघा, काय दिलेला आहे, x² + 1/x = -2। असा क्वेश्चन बघितल्याबरोबर आपल्याला इथं पॉवर 2 वगैरे दिसत नाही, तर विद्यार्थी हे चुका करत असतात, याला डायरेक्ट लिहिणार इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून। पण बघा, अगोदर काय करावं लागते, सॉल्व्ह करावं लागते। काय करायचं, जो खाली असते डिनॉमिनेटर त्याने मल्टिपल करायचं, मल्टिप्लाय बाय x ऑन बोथ साइड, x ने मल्टिपल करा, x × x
एक्स स्क्वेअर होणार, इथलं एक्स आणि हा एक्स कॅन्सल होणार, काय राहणार 1 इक्वल टू -2 ॲज इट इज. एक्स ने मल्टिपल केल्यावर काय होणार -2x. एक्स स्क्वेअर -2x इकडे आल्यानंतर +2x +1 ॲज इट इज इक्वल टू 0. मग लिहायचं काय लिहायचं, इन दिस इक्वेशन ओनली वन व्हेरिएबल आहे का, ओनली वन व्हेरिएबल हो आहे, काय आहे एक्स विथ हायेस्ट इंडेक्स. हायेस्ट इंडेक्स बघा पॉवर, हायेस्ट पॉवर किती आहे 2. सो म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा काय राहणार क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार. आता बघा चौथा क्वेश्चन m+2 m-5 इक्वल टू 0. असं बघितल्यानंतर आपल्याला वाटेल की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, परंतु तसं क्वेश्चन राहिले तर अगोदर या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार, m ह्या m नी याला मल्टिपल करायचे, काय आहे m-5 +2 नी याला पुन्हा मल्टिपल करायचे m-5 इक्वल टू 0. m इंटू m स्क्वेअर, m इंटू -5 -5m +2 इंटू m 2m 2 इंटू -5 -10 इक्वल टू 0. m स्क्वेअर -5m + 2m -3m -10 इक्वल टू 0. आता बघायचे इथं काय होणार, m इज ओनली वन व्हेरिएबल. ओनली वन व्हेरिएबल आहे विथ हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर किती आहे बघा 2. सो म्हणून हा काय होणार, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर 6 क्वेश्चन आहे बघा, m³ + 3m² -2 इक्वल टू 3m². सोल्युशन बघा काय होणार, m³ + 3m² -2 + 3m³ इकडे आल्यानंतर -3m³ इक्वल टू 0. इथं पण m³ आहे, इथं पण क्यूब आहे. हा 1m³ -3m³ काय होणार -2m³ + 3m² -2 इक्वल टू 0. इथं बघा हायेस्ट पॉवर किती आहे 3 आहे. हियर हायेस्ट पॉवर इज किती आहे 3. सो म्हणून काय होणार, हा इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावं लागतील. बघा काय दिलेलं आहे, 9y² + 6 इक्वल टू 0, 3x² + 4y - 5 इक्वल टू 0, √3x² - 4x इक्वल टू 5, 5a² - 6a + 2/3 इक्वल टू 0. हे 4 क्वेश्चनचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचं मनपूर्वक आभार. तुमचा एक लाईक हा माझा आत्मविश्वास वाढवत असते आणि मोटिवेट करत असते. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.